आज काय करते? सोयाबीनची भाजी. सोयाबीन करते? हो, तुझ्या आवडीची. चालेल. ठीक आहे, चला मग आपण सोयाबीन बनवून. एक वाटी सोयाबीन थोडस पाण्यात त्याला भिजत टाकून घेऊ आपण. मॅरिनेट करायचंय, जसं चिकनला करतो ना तसंच ह्याला दही, लाल तिखट, थोडी हळद, मीठ, पुरी मेथी टाकायची थोडीशी अशी त्याच्यामध्ये, आणि असं मस्त मिक्स करून घेऊयात पहिलं. हे छान आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. असं जसं चिकन करतो आपण ना सेम तसं करून घ्यायचं. खूप टेस्टी भाजी लागते, तुम्ही नक्की बनवून बघा. त्याला आपण एक अर्धा तास 10 मिनिटं असं ठेवा. त्याच्यामध्ये ठेवून घेऊ आपण. आता तूप टाका, तेल टाका, काही टाका, मी तूप टाकलेलं आहे. तर हे जे आपण ते सोयाबीनसाठी थोडं लसूण आणि आलं आणि टमॅटो ह्याची प्युरी करून घेऊयात. एक पळी तेल टाकू. थोडं थोडं आपण याच्यामध्ये त्याला करून घेऊया. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे असे. आता छान असं काढून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा तेल टाकू. चिरलेला कांदा टाकून घेऊ पहिलं. आता चांगलं परतून घेऊया छान. आपण मगाशी केलेली ती पण यात टाकून मस्त परतून घेऊ. मीठ टाकू, कारण आपण त्याच्यामध्ये सोयाबीन मध्ये पण टाकले त्यामुळे थोडा थोडा मसाला टाकूया. आणि हे तिखट आहे, थोडे हळद, कसुरी मेथी. मगाशी परतलेले सोयाबीन त्यात टाकायचं. छान परत परतून घ्यायचे असं मस्त. थोडस पाणी टाकून थोडी ग्रेव्ही करून घेऊ. अशी चांगली घट्ट झाली, बघू शकता किती छान झाली भाजी. आता याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकू अशी. थँक्यू. खाऊन बघू, आपण टेस्ट करू. हे तुम्ही बघू शकता किती मस्त झालंय. खूप झालं, खूप मस्त झालं. मस्त झाली. जसं रेग्युलर बनवतो तशी नाही झाली, पण वेगळे रेसिपी यूज केली म्हणून खूप मस्त लागते. आणि तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी.